आपण कधी हा विचार केलाय की आपल्या फोनमध्ये एरोप्लेन मोड हा का असतो? याचं नावही असं विचित्र का आहे? तर चला तुम्हाला या मागची गोष्ट सांगतो. एकेकाळी फोन जास्त स्मार्ट नव्हते, पण आकाशात उडणारे विमान हे खूप मोठे होते. 1980 ते 90च्या दशकात विमानाचे पायलट आणि ग्राउंड टीम हे एकमेकांशी रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे संवाद साधायचे. पण नंतर ज्यावेळेस मोबाईल आले तेव्हा त्यांना कळलं की या मोबाईलच्या सिग्नलमुळे या रेडिओ फ्रिक्वेन्सीमध्ये गडबड होऊ शकते. कधी पायलटच्या कानात जरासा आवाज आला तर केस करीन नाही तर मी काय करायचे मी ठरवीन. इथं एअरटेल कंपनीची गंमत वाटते ना, पण यामुळे मोठं संकटही होऊ शकतं. यालाच EMI म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स असंही म्हणतात. म्हणून हवाई कंपन्यांनी सांगितलं की मोबाईल बंद ठेवा. पण मोबाईल बंद ठेवणं सगळ्यांना आवडत नाही. म्हणून मग असा विचार आला की असं काहीतरी हवं जे फोनचे सिग्नल बंद करेल पण फोन चालू ठेवेल. आणि मग जन्म झाला एरोप्लेन मोडचा. पण आजकालच्या विमानाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे सिग्नलचा त्रास फार कमी झालाय. पण तरीही एरोप्लेन मोडमुळे बॅटरी वाचते, सिग्नल्स बंद होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शांत वेळ मिळतो. म्हणजे एरोप्लेन मोड हा फक्त विमानासाठीच नाही तर आपल्या शांततेसाठी आहे. कधी कधी आपलं आयुष्य सुद्धा एरोप्लेन मोडवर ठेवायचं आणि थोडी विश्रांती घ्यायची.